तुम्ही आस्तिक असा अथवा नास्तिक, पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते ज्यावेळी मनातून तो देवाला हाक मारतो. यावेळी एका नास्तिक स्त्रीने महाराजांना हाक दिली आणि त्या हाकेला महाराज ओ देतात का, त्याचवर बेतलेला आजचा चित्रपट म्हणजे देऊळ बंद 2. त्या चित्रपटावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र. आपण सगळ्या पाहता आपलं लाडके युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. चित्रपटात 2 सीन विशेष करून लक्षात राहतात. पहिला सीन म्हणजे महाराजांना तहान लागलेली असते आणि ते फार लांबून चालत येत असतात. त्यांना एक रस्त्यात विहीर भेटते आणि त्या विहिरीवरती ते पाणी प्यायला थांबतात. तर तिथे स्नेहल आपल्या ओंजळीने महाराजांना पाणी पाजते. तो एक सीन बघून मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं. दुसरा सीन कुठला ते मी पुढे सांगेल. तत्पूर्वी आपण चित्रपटावरती बोलूया. गावात असते संगी नावाची मुलगी. तिचा नवरा मंदिराच्या दाराला म्हणजे स्वामींच्या मंदिराच्या दाराला कुलूप लावून कुठेतरी निघून जातो. त्यासाठी ती स्वामींचा धावा करते. मग ती त्याच वारुळासमोर जाऊन बसते जिथे तिच्या नवऱ्याने सांगितलेलं असतं की इथे महाराज प्रगट होतात. ती तिथे जाऊन महाराजांची वाट बघते आणि बरंच वेळ बसल्यानंतर ती एक दगड भिरकावते आणि त्यानंतर तिथे महाराज प्रगट होतात. आता महाराज प्रगट झाल्यानंतर काय काय घडतं, ती कसल्या प्रकारे महाराजांची परीक्षा घेते, या सगळ्यावरती बेतलेला हा चित्रपट. चित्रपटाच्या फर्स्ट हाफ बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, चित्रपटाचा फर्स्ट हाफ खरंच एंटरटेनिंग आहे. ज्या प्रकारे तो मांडला आहे आणि ज्या प्रकारे तो पडद्यावरती दिसतो ना, त्याने खरंच मनाला अतिशय आनंद होतो आणि बघितल्याच एक समाधान वाटतं. चित्रपटात सेकंड हाफ मध्ये डगमगतो, कारण चित्रपटाची जी गती आहे ना ती सेकंड हाफ मध्ये मंदावते. सेकंड हाफ मध्ये भरपूर गोष्टी घडतात पण त्याच्यासोबत आपला कनेक्ट बसत नाही, जसा आपला फर्स्ट हाफ मध्ये बसला होता पहिल्या सीन पासून. चित्रपटाचा मेन कंटेंट सेकंड हाफ मध्ये पण त्याचा जो इम्पॅक्ट जाणवायला पाहिजे ना तो आपल्याला जाणवत नाही. चित्रपटाची लेंथ ही 3 तास आहे आणि चित्रपट बघताना ती आपल्याला जाणवते. या चित्रपटातून आरामात 25 ते 30 मिनिटं कट करता आली असते. त्यामुळे चित्रपटाचा जो इम्पॅक्ट आहे ना तो अजून चांगल्या प्रकारे आला असतो. शेतकऱ्यांच्या मनात चाललेला द्वंद्व चित्रपट अत्यंत सुरेख पद्धतीने मांडतो. त्यात चित्रपट कुठेच चुकत नाही. जी फेमिनिस्ट लोक वुमेन एम्पॉवरमेंटच्या नावाने बोंबलतात ना, त्यांनी हा चित्रपट आवर्जून बघितला पाहिजे. यात दाखवले खरं वुमेन एम्पॉवरमेंट काय असतं. प्रत्येक जण आपल्या परीने स्वामींची सेवा करत असतो आणि प्रवीण तरडेंनी या प्रकारे जी सेवा केली ना ती महाराजांनी किंवा स्वामींनी ऍक्सेप्ट केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याला प्रेक्षक रूपी प्रसाद सुद्धा दिलाय आणि प्रवीण तरडेंचा जो सुपरहिट देण्याचा स्ट्रीक आहे ना तो या चित्रपटाद्वारे कंटिन्यू होणार आहे आणि यात काही वाद नाही. प्रवीण तरडेंच्या इंस्टाग्राम पोस्टच्या खाली जे काही बाई आणि फालतू कमेंट करतात ना तीच लोक आहे जी कालपासून शो हाऊसफुल करतायत. आता मागच्या चित्रपटाने जो काही बार सेट केला होता त्याला हा चित्रपट टच करतो का, तर नाही. या बाबतीत चित्रपट हा आपल्याला निराश करतो. चित्रपटात शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवण्यासाठी जे काही मार्मिक संवाद वापरलेत ना ते खरंच काळजाला भेटतात. त्या ठिकाणी चित्रपट हा टॉप नॉच आहे. आता रिव्ह्यूच्या सुरुवातीला मी 2 सीन बद्दल बोललो होतो, त्यातल्या एका सीन बद्दल सांगितलं होतं. आता त्या दुसरा सीन असा की एक चिता पेटत असते आणि त्याच्या एक साईडला उभी असते संगी आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे असतात स्वामी. हा सीन जो कॅप्चर केलाय ना इतका परफेक्ट लँड होतो ना की म्हणजे त्यावेळी अक्षरशः वाटतं ना की कसलं विचार करून केला असेल यांनी, कसलं विचार करून. आणि सगळ्यात भारी सीन होता हा, सगळ्यात भारी. परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो सगळ्यांनी चांगलं कामं केलेली आहेत, पण सगळ्यात जास्त लक्षात कोणी राहत असेल तर ते आहेत मोहन जोशी आणि स्नेहल तरडे. आणि माझ्या मते स्नेहल तरडेने तिच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स दिला, यात काही वाद नाही, यात काही शंका नाही. आणि चित्रपट हा तुम्हाला खरंच एंटरटेन करेल, खरंच म्हणजे 100% एंटरटेन करेल, यात काही वाद नाही, यात काही शंका नाही. या दोघांची जी केमिस्ट्री ना ती तुम्हाला शेवटपर्यंत घट्ट पकडून ठेवते, सिनेमात तुमचं मन लावून ठेवते. चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाचं संगीत हे खरंच ॲव्हरेज आहे. मागच्या वेळी जसं तुफान संगीत होतं तसं यावेळी नाही आहे. यातले कुठलेही गाणे चालले नाहीत किंवा आणि मला वाटत नाही की ते चालतील म्हणून. एक मल्हारी मल्हारी गाणे ते चालण्याची आशंका वाटते, बाकी कुठलंही गाणं तुम्हाला नंतर लक्षात राहत नाही.